नमस्कार. मी समाजसेवक प्रकाश कनोजे, नाशिक, महाराष्ट्रातून. आज एक विषय घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे का आम्ही सर्वजण आपल्या कष्टाच्या पैशातून सरकारला टॅक्स का देतो? टॅक्स बरेच प्रकारचे असतात, सगळ्याच प्रकारचे. जसे इन्कम टॅक्स झाले, जी-एस-टी झाली, इतर सर्व प्रकारचे टॅक्स का देतो? का देश हा प्रगतशील व्हावं आणि मूलभूत गरजा जनतेच्या पूर्ण करण्यात यावे या पैशातून. यासाठी आम्ही टॅक्स भरतो. मग ह्या टॅक्सचा उपयोग हा योग्य होतो का? तर योग्य होत नाही. त्याचं कारण असं का आमचे पैसे आम्हाला काय दे, बरोबर? जसे लाडक्या बहिणींना जर 1,500 रुपये महिना पाहिजे असेल तर त्यांना 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे. गाडी नको, इतर असे नियमावली. रेशन दुकानात जर 5 किलो तुम्हाला धान्य पाहिजे असेल तर त्याच्यातही नियमावली आहे. आयुष्यमान भारत कार्ड 5 लाखाचं उपचार जर आपल्याला घ्यायचा असला तर त्याच्यातही नियमावली आहे. सगळेच आजार होत नाही. मग त्यामुळे वरचे पैसे आम्हाला द्यावे लागते. सगळे नियमावली. यांना काही नियमावली आहे का नाही? मग हे करोडपती असताना हे सगळ्याच फॅसिलिटीज घेतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपलं जे प्रायव्हेट कामं असतात तरी ते आमच्या सरकारी पैशातून वापरण्यात येतात. म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या पक्षाच्या जे काही कार्यक्रम असतात किंवा एखाद्याच्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या लग्नाला, वाढदिवसाला जाणं, गाड्या घोड्या घेऊन जाणं, हे आमचे पैसे यूज होतात. म्हणजे कुठंतरी थांबलं पाहिजे का नाही? त्यासाठी सोशल मीडियावर आज आपल्याला एक मोहीम चालू करायची. मी आज ही मोहीम सुरू करत आहे का आपले सर्वांचे मत पाहिजे. यांच्यासाठी एक नवीन कायदा झाला पाहिजे का जसं आम्हाला आहे तसं. किती म्हणजे तुम्हाला किती प्रमाणात पाहिजे? तुमच्याकडे किती प्रॉपर्टी असल्यावर तुम्हाला पगार पेन्शन भेटली पाहिजे का नाही? तुम्ही 5 वर्ष काम करणार, तुम्हाला पेन्शन. आणि एक एवढा शिकून तो माणूस 25 वर्ष काम करणार, त्याला 25 वर्षानंतर पेन्शन, हे चालणार नाही ना. तुमची पेन्शन बंद झाली पाहिजे, इतर खर्च बंद झाले पाहिजे, मानधनाला किती पैसे मिळाले पाहिजे हे एक नियमावली ठरली पाहिजे ना. हा एक कायदा झाला पाहिजे. मी लवकरच एक नवीन कायद्याची पण आखणी करत आहे आणि YouTubeवर तुमचे सर्वांचे कमेंट पाहिजे याच्यावर. हा नवीन कायदा करण्याचं गरजेचं, हे अफाट पैसे खर्च करायला लागलेले आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे का आपण सर्व मिळून ही सोशल मीडियावर एक मोहीम चालू करून आपल्या सर्वांचे, मला याच्यावर साथ हवी. एक नवीन सुरुवात महाराष्ट्रातून झाली पाहिजे. महाराष्ट्र नेहमीच काही ना काही एक नवीन क्रांतीसाठी सर्वच पुढं होता आणि राहील. आणि आज एक नवीन क्रांती आपल्या महाराष्ट्रातून, नाशिक येथून सुरू करू. यासाठी मला आपल्या सर्वांची साथ पाहिजे. आणि खास करून हा व्हिडिओ यांच्या महिलांपर्यंत पोहोचवा. आम्ही जनता कशी कष्ट करून आम्ही ते तुम्हाला टॅक्स देतो. कशासाठी देतो? तुम्ही वापरता, तुम्ही तुमच्या घरच्यांना विचारत नाही हे पैसे कुठून येतात, काय येतात. तुम्ही थोडं विचारा. आई तुमच्या मुलाला विचारा, तुमच्या मुलीला विचारा. आमदार खासदार जी आहे तर त्याच्यामुळे सगळ्याच आमदार खासदारांच्या घरापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. येणाऱ्या अधिवेशनामुळे, हिवाळी अधिवेशनात हा कायदा लागू झाला पाहिजे. त्यासाठी आजपासूनच आपण याची सुरुवात करू. जय हिंद,